तर मित्रांनो संध्याकाळचे वाजले बरोबर 6:15 आणि मी आता इल्लय चळपीमध्ये भाडा सोडू ट्युशनचा भाडा. समोर वातावरण बघा कसला झाला आता, पिवळा 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 धमक. संध्याकाळचं हो अनुभव ना एकच नंबर, भारी वाटतं बघा, जबरदस्त. नमस्कार मित्रांनो, मी समीर सावंत माझ्या मित्रांनो मार्केट युट्यूब चॅनलच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचा पुन्हा एकदा संध्याकाळचं स्वागत करतोय. मित्रांनो मस्तपैकी सूर्यास्त जाता इथे पाठीमागे. मित्रांनो कधीतरी एक दिवस टाइम लॅप्स घेतलाय मी संध्याकाळच्या सूर्यास्ताचं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया अचानक भाडा गेला आपला. नशीब मी जॅकेट धुवून घालून ना थंडीचा, नाहीतर कुडकुडान जातला होता. चोरल्यामध्ये जातोय. चोरल्यामधल्या श्रीदेव रामेश्वराचा जत्रोत्सव असा, तर आपल्या इकडचे गावातले काका असत तुला आणि लगेच येतलो, त्यामुळे जितके काय शूट करू जाय तितके शूट करतलो. वाटेत काय शूट करूच नका, कारण खूप उशीर झालो. जाऊन लवकर येऊचा आणि रात्रीचा प्रवास असल्यामुळे थोडासा लवकर जाऊन लवकर येऊचा. तर मित्रांनो उद्या असा विश्वकर्मा जयंती इकडे आणि नाटक पण हा सावरेश्वर दशावतार मंडळाचा. तर मित्रांनो डायरेक्ट तुमका मी काल संध्याकाळी नंतर आता संध्याकाळी भेटतो. संध्याकाळच्या वाजल्या 6:15 आणि मस्तपैकी हजर चंद्रदेवांचा दर्शन झाला. पाठीमागे तुमका सिनेमॅटिक शॉट वरती दाखवतो, एकदम भारी वाटतं सह्याद्रीची रांग. तर मित्रांनो आज असा विश्वकर्मा जयंती मला दुपारी काही जावकच गावांग ना, तर आमच्या इकडे झरेबांबरमध्ये मंदिर असा तिकडे आणि संध्याकाळी नाटक असा सावरेश्वर दशावतार नाट्य मंडळाचा. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ लाईक करून असं लाईक करा, चॅनलवर चॅनल सबस्क्राईब करा, बाजूची बेल आयकॉन दाबा जेणेकरून नवीन टाकते त्याची नोटिफिकेशन तुमका सगळ्यात अगोदर मिळते. चला मित्रांनो सिनेमॅटिक शॉट्स एन्जॉय करा. आणि मित्रांनो त्या भाडा कॅन्सल झाल्यामुळे माझं पण मूड ऑफ गेलो, त्याला कारण मी नंतर व्हिडिओ काय शूटच करू ना. इकडे तो कार्यक्रम चालू हा, संध्याकाळी आपण येऊया नंतर. मित्रांनो आता वाजले बरोबर 9:15. नाटक इतक्यात सुरू झाला असताना श्री सावरेश्वर दशावतार नाट्य मंडळ हावेरी वेंगुर्ल्याचा आपले एक मित्र असतात काका अखेरकर. बघूया जर त्यांचा रंगकाम वगैरे बाकी असतात रंगवचं तर मग रंगवताना वगैरे दाखवूया. बिराड कोकणातला बिराड दशावताराचा कसा असता. मित्रांनो एक लढाई चालू हा, नाटक तर सुरू झाला, माका जरा उशीरच झालो. बघूया कुठलो प्रवेश चालू हा तो. का फिरायला अरे देवा. तुझ्या सैन्याला पाणी भेटणार ते नाही तुला तुझा पाणी एकदा बोललेलं समजत नाही. अधिकार तरी तुझा त्याला नाही माहिती नाही. अरे पाण्यामुळे किंवा त्याचं वाचणार आणि कशासाठी एवढी जर का त्याच्याबद्दल आपण की तुला असेल घेऊन जा. तुका काय बोलायचं का आता म्हणजे बोलायचं म्हणजे का
तुझं दर्शन जर का घडलं नसेल माझा मन श्रीमंत आहे हे ज्ञात असं सुद्धा आणि कामात करून करून बघा माझी परिस्थिती आली आडती झाली काढा कमरेला माहिती जाता नाही काय कामा काही थोडी बाका दिवसभर कामात करतोय लग्नाच्या आधी काय स्वप्नाला गेलोय बरी बरी स्वप्नाला गेलोय माझा लगीन झाला काय मजा करून गावतेली गोखत्री घेऊन जातो सगळी जण सांगत लगीन करायची मजा पळायची मजा घ्यायची व सजा आली हो लगीन केलं पहिल्यांदा माझ्या पहिल्यांदा काय परिस्थिती कशी होती काय माहिती वाळान गेलं माहिती पहिला दिसे कसं आता त्याला काय बघित जावा शालिनीला जो तो शालिनी घेऊन साथ झाली आणि आता शालिया आता उमता रे परिस्थिती बदलली शालिका म्हणते बाबा लगीन होता काय बोल विचारता जो तो सांगायला लागलो माझा पुत्र माझो झीला माझो भाचो हा मिया असतो म्हटलं चलना काय जो तो तुझ्या म्हणजे माझ्या लक्षात दिला दिसाय कसला जो तो बघितलं पासून सात चरित्र जो तो सात माहिती झाला बाई हा म्हणता बाबा उठल्या त्याला लगीन करून जा काय विचारतात पहिली स्वतः सुताराने आणलेली पहिली सोबत बाबा मला सांगली त्याच्याला मी सोबत घेऊन येतोय झाला नाही सोबत घेऊन येते का बाबा त्याच्या भाऊ घेतो भाऊ घेतले चलावाया कसा बोलावाया काय ह्या इतक्या लागतो डोळ लागलो काय राहत नाही तिथे आमचं बाळ चुकलो होतो बाळ चुकलो भोपल्यावर नका जागी नाही बाई सकाळ झाली वेगळं झालं आणि तयारी वाट बघतोय भाऊ घेतले सुताराने सांगण्याने येतोय मुला आणि जेवढे बघा विश्वनाथ करत हो टेन्शन जायला नाही मी आपलं बाहेर करीत असतो जेवले काय अजून येणार नाही जायला बाई हा म्हणता आपले खायला दिले आमच्या गावात आमच्या नव्हतं लागा आता वाटत लागा पुढे रंग काढला पुढारी बरोबर इले घरात भूक लक्षात गेला गडबडीत पाय टाकले
तुझे डोळे फुटले माझे कुठे फुटले बोलशील तर मी जात होते ना कुठं म्हणजे दरबारापर्यंत जरा एकटी जाऊ नको एकटी जाऊ नको का मी सोडायला येणार कोण तुम्ही मला ओळखलं नाही नाही ना काय कर तुझं नाव काय माझं कार्तिक सुंदर वा वा काय होतंय बरं आहे ना बरंच नाही कधीपासून बरेच दिवस झाले याला कारण आहे कारण होय काही रात्री जेव्हा झोपतच नाही सांगितलं कोणी झोपू नका याला सुद्धा कारण आज इकडे उद्या दुसरीकडे परवा तिसरीकडे असं आमचं कालचक्र चालू असंच भेटत असत आणि
मनातील इच्छा परिपूर्ण करण्यासाठी मी फिरत असतो. हा 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 मला ओळखलं? आपला परिचय मला ओळखलं नाही. नाही ना. नाही. मृत्यूलोकाच्या ठिकाणी माझं वास्तव्य. चंडाक्ष नगरीचा राज करता. चंडाक्ष चंद्राक्ष राज करता तुम्ही. हो. वाटत नाही. नाही तसं नाही. विचारले. विचारलं. तुमचा माझा परिचय झाला. बरोबर आहे. आता माझी इच्छा आहे. कोणती इच्छा ऐकायचंय. माझ्या समोर लग्न. कोण आहेस तो? चंडाक्ष नगरीचा राज करता राजा. काय म्हटलं. चंडाक्ष नगरीचा राज करता. हा चंडाक्ष त्याचा काय सांडला. मित्रांनो रंगकाम तर एक नंबर हा सुंदर. आणि ह्या गावची तुम्ही जत्रा बघितल्या असतल्यात. जबरदस्त मित्रांनो देऊळ बांधला मस्त. तर मित्रांनो रात्री नाटक झाल्यानंतर तुमका आताच भेटते, कारण एक व्हिडिओ माझ्याकडे एडिटिंग होती ती केली आणि दिवसभर आज सकाळपासून भाडी पण होती. मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीक तुम्ही बघितले असलेल्या चोरल्यात जाऊचं प्लॅन होतं जत्रेक, पण भाडा कॅन्सल झाल्यामुळे तो व्हिडिओ आपण संध्याकाळी कंटिन्यू केलो. आणि आता मी इल्ल इकडे पंतुर्लेमध्ये भाडा घेऊन. तुम्ही आता याच्या अगोदर बघितल्यातलं पंतुर्लेचं मंदिर हा, तर मंदिराची जत्रोत्सव तुम्ही बघितले असलेल्या. नाही बघून तर नक्की जाऊन बघा पंतुर्ले गावची जत्रा. आणि त्याच्यानंतर आपण थोडंसं वांगणी शेती करतात का बघूच्यासाठी आतमधल्या रस्त्याने निघलंय कुडाशातल्या. वांगणी शेती काही यंदा करूक ना. आता मी असं आहे बरोबर इकडे वानोशी फॉरेस्ट होमस्टेच्या कुडाशामधल्या त्या गावच्या रोडवरती. इकडेच बघा हा बाजूसून इकडसून असं रस्तो हा आतमध्ये जाऊन जवळ जास्त दूर नाही जवळच हा. तर मित्रांनो हो व्हिडिओ तुमका कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. चॅनल सबस्क्राईब करा, बाजूची बेल आयकॉन दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओ टाकतले तेव्हा त्याची नोटिफिकेशन तुमका सगळ्यात येतली. चला तर मग भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. नंबर